नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महत्त्वाची व आनंदाची बातमी सुद्धा आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आता संजय गांधी निराधार योजनेच्या निधीमध्ये वाढ होऊ शकतो किंवा वाढ केली जाणार आहे अशी बातमी समोर आली आहे। तसेच जानेवारीचा हप्ता किती तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही सुद्धा माहिती समोर आली आहे। ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। या आधीचा जो व्हिडिओ आपण इथे आपल्या चॅनलवरती टाकला होता त्यामध्ये सांगितलं होतं की संपूर्ण माहिती की डीबीटी प्रणालीद्वारे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। म्हणजेच त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की डीबीटी म्हणजे काय, डीबीटी प्रणालीद्वारेच का तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे ही संपूर्ण माहिती होती। तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन चेक करू शकता। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण तर अशी माहिती समोर आली आहे की डीबीटीची संपूर्ण कामे सुरू आहेत व सर्व जे निराधार बांधव आहेत त्यांना डीबीटी करणे अतिशय आवश्यक असणार आहे, कारण डीबीटी प्रणालीद्वारेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। त्यामुळे त्यांनी अजूनही डीबीटी करून घेतलं नाही, त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन 1 फेब्रुवारीपासून महाडीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मात्र यासाठी तुम्हाला डीबीटी पोर्टलवर आधार कार्ड व्हेरीफाय करणे गरजेचं असणार आहे, नाही तर तुमचे पेन्शन सुद्धा बंद केले जाईल अशी भीती आहे। संजय गांधी व श्रावण बाळ सेवा योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान वितरण महाडीबीटी प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत। या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असणार आहे महाडीबीटी प्रणालीद्वारे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये थेट लाभार्थी त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवरील आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक म्हणजे जो आधार नंबर व तुमचा मोबाईल नंबर असणार आहे अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासून सुरू आहे। त्याकरिता लाभार्थ्यांचे आधार कार्डला लिंक असणारा जो मोबाईल नंबर असणार आहे त्यावरती येणारा OTP घेऊन प्रत्येक लाभार्थी डीबीटी पोर्टलवर व्हेरीफाय तुम्हाला करावं लागणार आहे। इथे लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारा पैसे सुद्धा जमा होणार आहे। तसेच इथे लाभार्थ्यांना आधार कार्ड अपडेट व मोबाईल लिंक करून प्राप्त ज्यांना झाले नाही त्यांना असे आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी लवकरात लवकर हे संपूर्ण काम करून घ्यायचं आहे। 1 फेब्रुवारीपासून संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे या योजनेतील जे लाभार्थी असणार आहे आधार कार्ड जर लिंक नसतील त्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार नाही असे इथं माहिती समोर आली आहे। पेन्शनचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड बँक पोस्ट खात्याशी संलग्न करून घ्यावेत किंवा जवळच्या आधार सुविधा केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड तिथे लिंक करून घेण्याची कार्यवाही करण्याची गरज असणार आहे। 1 फेब्रुवारीपासून महाडीबीटी प्रणालीद्वारे जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन सुद्धा जमा होणार आहे। त्याकरिता लाभार्थ्यांचे डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक जे आधार नंबर व मोबाईल नंबर आहे अद्ययावत करण्याचे कामकाज मार्च 2024 पासूनच सुरू केला आहे। त्यामुळे लक्षात घ्या, संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी असणार आहे त्यांनी लवकरात लवकर हे सर्व काम करून घ्यायचं आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे। या व्हिडिओ शासनांतर्गत एक नवीन GR आला आहे, त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारा अर्थसहाय्याचे वितरण करण्याबाबत हा GR आलेला आहे। आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत, सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच पहा। इथे 3 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा GR आला आहे। आपण काय माहिती आहे ते पाहून घेऊया। प्रस्तावना काय मांडली आहे पहा। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत असे सांगण्यात आलेले आहे। आता संजय गांधी निराधार योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे? ज्या विधवा महिला आहे किंवा ज्यांना कोणाचाही आधार नाही अशांना इथे डीबीटी पोर्टलद्वारा अनुदान इथे देण्यात येणार आहे किंवा अर्थसहाय्याचे वितरण करण्यात येणार आहे असे GR आहे। तर पुढे पाहूया, माहे डिसेंबर 2024 पासून सादर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होत आहे। शासन निर्णय काय आहे इथे सांगितलेला आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत शासनाने निर्णय या शासन निर्णयात अधिक्रमित करण्यात येत आहे।
क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या दिलेली आहे. इथे इतकी आहे. अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तसेच ऑनबोर्ड नसलेल्या लाभार्थ्यांना पूर्वीच पारंपरिक पद्धतीने अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे असे सुद्धा सांगितलेले आहे. सदर बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्य वितरणाची सुविधा ही माहे जानेवारी 2025 अखेरपर्यंतच उपलब्ध असेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व जिल्हाधिकारी यांनी डीबीटी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबविण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना यापूर्वी संदर्भ क्रमांक 4 येथील पात्रत्वे सूचना देण्यात आली होती हे सांगितलेलं आहे. आता दिनांक 19/12/2024 पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या इतकी आहे. तर श्रावण बाल सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची लाभार्थ्यांची संख्या इतकी असून अशा एकूण लाभार्थ्यांना या महिन्याच्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता 408.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. ही सर्व माहिती इथे दिलेली आहे. इथे किती पैसे इथे देण्यात आलेले आहे, खर्च किती आहे हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. तर संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा GR आहे. त्यामुळे आनंदाची बातमी आहे. तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये आता लवकरात लवकर जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. जे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच पोहोचवा. जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.